मित्रांनो, इयत्ता 9वीचे विद्यार्थी आपण भूमिती या विषयाचा प्रॉब्लेम सेट पाहतोय. त्याच्यामधले पहिले 2 प्रश्न आपण सोडवले. आपण आता तिसरा प्रश्न घेणार आहोत. ऑलरेडी तो तिसरा प्रश्न तुम्हाला अभ्यासामध्ये झालेला आहे, पण पुन्हा एकदा तो रिपीट आपण संकीर्णमध्ये घेणार आहोत, प्रॉब्लेम सेट मध्ये घेणार आहोत. बघा काय दिलंय. कोऑर्डिनेट ऑफ सम पेअर्स ऑफ पॉइंट्स आर गिवन बिलो, हेन्स फाइंड द डिस्टन्स बिटवीन ईच पेअर. तुम्हाला हे ऑलरेडी सूत्र झालेलं आहे. डिस्टन्स इज इक्वल टू ग्रेटर कोऑर्डिनेट मायनस स्मॉलर कोऑर्डिनेट किंवा बिग कोऑर्डिनेट मायनस स्मॉल कोऑर्डिनेट किंवा मोठा निर्देशक वजा लहान निर्देशक. याच्यावरचे एक्झाम्पल आपण सोडवले, पण पुन्हा एकदा तरी संकीर्णमध्ये दिले. पहिली पेअर दिले 3 आणि 6. काय दिले? 3 आणि 6. याच्यामधलं अंतर काढायचं. मग आपण याला काय म्हणूया की पहिल्याला ए म्हणूया, ए बिंदूचा निर्देशक. दुसऱ्याला बी चा निर्देशक म्हणूया. म्हणजे ए चा निर्देशक काय म्हणूया 3, बी चा निर्देशक काय म्हणूया 6. बरोबर. आणि काढायचं का आपल्याला डिस्टन्स ए बी. कळलं? काय केलं आपण कोऑर्डिनेट ऑफ पॉइंट ए, सम पॉइंट सांगितले, पॉइंटची नावं दिलेली नाही. आपण कुठले घेतले? ए आणि बी. समजा ए बिंदूचा निर्देशक आहे 3 आणि बी बिंदूचा निर्देशक कुठला आहे 6. मग याच्यामध्ये मोठा कुठला आहे रे? 6 ग्रेटर दॅन 3. याच्यामध्ये कोण मोठा आहे? 6 मोठा आहे. 6 वजा 3. देअरफॉर डिस्टन्स ए बी इज इक्वल टू किती रे? 6 तून 3 गेल्यानंतर 3 युनिट्स. हे झालं पहिलं एक्झाम्पल. किती आला? 3. म्हणून डिस्टन्स ए बी बरोबर काय लिहाल? 3 युनिट्स म्हणजे 3 एकक. आता दुसरं एक्झाम्पल काय दिले बघा. सेम प्रोसिजर आहे, काही वेगळं करायचं नाही आपल्याला. सूत्र आपलं फिक्स आहे. दुसरं दिलंय -9 -1. दुसरा पेअर काय दिलाय? -9 -1. बरोबर. दुसरी जोडी दिलेली आहे निर्देशकाची -9 -1. मग ए चा निर्देशक काय म्हणूया? -9. बी चा काय म्हणूया? -1. आता इथे चूक होण्याची शक्यता. 9 मोठे असले तरी वजा चिन्हामुळे ते काय होणार? लहान होणार. म्हणजे इथे मोठं कोण असणार आहे? -1 आणि -9 काय असणार? लहान. समजा तुम्हाला गोंधळ झाला तर तुम्हाला माहित आहे काय होतं ते. जर का तुम्ही मोठा निर्देशक आणि लहान निर्देशक याच्यामध्ये तुम्ही चूक केली तर अंतर काय करेल? निगेटिव्ह येतं. आणि मग तुमच्या लक्षात येतं की आपण काहीतरी चूक केलेली आहे. -1 मोठा निर्देशक, -9 इथे हे सूत्रातलं चिन्ह आहे, हे निर्देशकाचं चिन्ह आहे. -1 वजा आधी. आता भिन्न चिन्ह असतील तर वजाबाकी करून मोठ्या संख्येत चिन्ह. 9तून 1 गेला किती राहतील? 8 आणि मोठ्या संख्येत चिन्ह. डिस्टन्स ए बी बरोबर किती आला? 8 युनिट्स. कळलं? अतिशय सोपा प्रकार आहे, ऑलरेडी झाला तुम्हाला. तिसरी जोडी काय दिली बघा. -4 आणि 5 यातली तिसरी जोडी दिलेली आहे तुम्हाला. सूत्र तेच आहे, फिक्स आहे. साच्यामध्ये फक्त किमती टाकायच्या. तिसरी जोडी दिली -4 आणि 5. बरोबर. लेट ए इज इक्वल टू ए बरोबर काय म्हणूया? -4 आणि बी बरोबर काय म्हणूया? 5. आता इथे धन आणि ऋण असेल तर तुम्हाला माहिती आहे कोण मोठा आणि कोण लहान असतं रे? धन आणि ऋण मध्ये धन संख्या मोठी असते आणि ऋण संख्या काय असते? लहान असते. हे सोपं आहे. म्हणजे इथे मोठा निर्देशक काय येईल? 5 -4 म्हणजे 5 + 4 म्हणजे काय येईल रे? 9 युनिट्स. की त्याला उत्तर तिसऱ्याचा 9 युनिट्स. पुढची जोडी काय दिली बघा. 0 आणि -2. चौथी जोडी दिले. काय दिले? 0 आणि -2. चौथी जोडी 0 -2. 0 लेट ए इज इक्वल टू 0 आणि बी इज इक्वल टू -2. याच्यामध्ये मोठं कोण असणार आहे? 0 मोठे असणार. कारण वजा चिन्ह आले की काय होते? ती संख्या लहान होते. बरोबर की नाही? त्यामुळे इथे लहान मोठेपणा तुम्हाला समजलं की काय प्रॉब्लेम नाही. आणि समजा चूक झाली तर तुम्हाला माहित आहे काय तर हे उत्तर निगेटिव्ह येतं आणि डिस्टन्स कॅनॉट बी निगेटिव्ह. अंतर कधीही ऋण नसतं. मोठा निर्देशक 0 वजा 2 0 वजा अधिक 2 म्हणजे उत्तर किती येईल रे? 2 एकक. 2 युनिट्स. किती? 2 एकक.
पुढे पाचवं एक्झाम्पल बघा. पाचवं एक्झाम्पल काय दिलंय, एक्स प्लस 3 आणि एक्स मायनस 3. एक्स प्लस 3 आणि एक्स मायनस 3. बरोबर. समजा एचा निर्देशक समजा म्हणा किंवा लीट काही म्हणा, एचा निर्देशक एक्स प्लस 3 आणि बी चा एक्स. आता याच्यामध्ये मोठं कोण असेल, प्लस वाला एक्स प्लस 3 आणि एक्स मायनस 3 काय असेल, लहान असेल. आता इकडे लक्ष द्या, इथे चूक करायची नाही, कंस टाकायचे. एक्स अधिक 3 वजा एक्स वजा 3. हे का कंस टाकायचं तुम्हाला माहिती आहे, हे सूत्रातलं वजा चिन्ह आहे, त्यामुळे काय करायचे, कंस टाकायचे. कंस नाही टाकला तर तुमचं उत्तर चुकणार, कारण कंसाच्या बाहेर वजा चिन्ह असेल तर आतली चिन्ह बदलतात. म्हणजे काय, एक्स प्लस 3 मायनस एक्स आणि मायनस मायनस प्लस 3. आता इथे काय होईल बघा, हे कॅन्सल होतील, प्लस मायनस म्हणजे 3 आणि 3 किती येईल, 6 युनिट्स. एक्स प्लस मायनस कॅन्सल झाले, पेन्सिलने कॅन्सल करायचं, पेनाने कॅन्सल करायचं नाही. यातला 6वं एक्झाम्पल बघा. अतिशय सोपी एक्झाम्पल आहे, तुम्हाला फक्त सूत्र लक्षात ठेवायचं आणि मोठा निर्देशक लहान निर्देशक. -25 आणि -47. एचा निर्देशक -25 आणि -47. याच्यामध्ये -25 मोठे, का रे, संख्या मोठी असेल आणि वजा चिन्ह असेल तर ती काय होते, लहान होते. त्यामुळे या दोघांमध्ये दोन्ही वजा चिन्ह असतील त्यावेळेला लक्षात ठेवायचं, संख्या मोठी वजा चिन्हामुळे ते काय होणार, लहान होणार. म्हणजे इथे मोठा निर्देशक काय येईल, -25 -47 -25 प्लस 47. आता 7 5 गेले 2, 4 2 गेले 2, म्हणजे इथे आन्सर किती आलं तुमचा, 22 युनिट्स. आणि यातलं शेवटचं एक्झाम्पल काय बघा, 6वं. अतिशय सोपे एक्झाम्पल आहेत, आपल्याला येत आहेत कारण ते अभ्यासामध्ये ऑलरेडी झाले होते आपल्याकडून. 80 आणि -85. 80 आणि -85 हे तो एक्झाम्पल आहे 6वं. 80 आणि -85 सरळ आहे. 80 मोठी असणार का, कारण वजा चिन्ह आणि प्लस चिन्ह असेल त्याच्यामध्ये धन आणि ऋण मध्ये धनसंख्या मोठी असते, ऋण संख्या लहान असते. 80 वजा 85 म्हणजे काय येईल, 80 अधिक 85. 8 आणि 8 16 ने 1 वरती काय येतील 5, म्हणजे काय येईल 165 युनिट्स. तर अशा प्रकारे आपण काय केलंय, प्रश्न कुठला पाहिला, तिसरा पाहिलेला आहे. त्याच्यानंतर आपण लगेच प्रश्न चौथा घेणार आहे. तर इकडे लक्ष द्या, प्रश्न चौथा घेणार आहे आपण. प्रश्न चौथा पटकन लिहा तुम्ही. तुमचा क्वेश्चन नंबर 4 काय बघा, कोऑर्डिनेट ऑफ पॉइंट P ऑन अ नंबर लाइन इज -7. संख्या रेषेवर P बिंदूचा निर्देशक -7 आहे. फाइंड द कोऑर्डिनेट ऑफ पॉइंट्स ऑन द नंबर लाइन व्हिच आर ऍट अ डिस्टन्स ऑफ 8 युनिट्स फ्रॉम पॉइंट P. तर संख्या रेषेवर P पासून 8 अंतरावर असणाऱ्या बिंदूंचे निर्देशक सांगा. आतापर्यंत तुम्हाला दोन्ही बिंदू देत होते ना, अंतर काढत होता. आता अंतराने एक बिंदू दिलाय तर काय करायचे आहे, दुसऱ्या बिंदूचे निर्देशक काढायचे. समजण्यासाठी मी आकृती काढतोय, तुम्हाला व्यवस्थित समजावं म्हणून. आकृती नसली तरी चालेल, पण बघायला समजा हा P बिंदू आहे. P बिंदूचा निर्देशक काय दिलाय, -7. आणि इथून किती अंतर दिले तुम्हाला, 8. मग उजव्या साईडला 8 अंतरावरती समजा बिंदू आहे Q आणि त्याचा निर्देशक काय घेऊया, X. आणि इकडे 8 अंतरावरती इकडे डाव्या बाजूला PQR घेऊया आणि त्याचा निर्देशक काय घेऊया, काय सांगितलंय त्याने की डिस्टन्स 8 युनिट, पण कुठल्या बाजूला सांगितलं नाही, राईट की लेफ्ट, दोन्ही बाजूच्या किमती काढूया आपण. बघा पुन्हा एकदा, P चा निर्देशक काय दिलाय, -7. इथून 8 अंतरावरती Q बिंदू घेतलाय, त्याचा निर्देशक X मानलाय. आणि इथून डाव्या बाजूला R बिंदू घेतला, त्याचा निर्देशक काय मानलाय, Y. तर अंतर दिलंय, बिंदू दिलाय, तर तुम्हाला
आता काय करायचं, आपलं नेहमीचं सूत्र, काय सूत्र रे, आता इथे डिस्टन्स PQ दिले तुम्हाला, डिस्टन्स PQ बरोबर किती दिलाय 8, P चा निर्देशक काय दिलाय -7 आणि Q चा आपण काय मानलाय x. आता याच्यामध्ये मोठा कोण आहे रे, x मोठा आहे बरोबर, आणि डाव्या बाजूला पण काढायचं, काय काढायचं आहे, डिस्टन्स PR तुम्हाला दिले 8 डाव्या साईडला, लेफ्ट हँड साईडला, P चा निर्देशक -7 आणि R चा निर्देशक काय मानलाय आपण y. आता या दोघांमध्ये मोठं कोण आहे बघा, y मोठा आहे, कारण -7 मोठे, का रे, कारण -7 उजव्या बाजूला येत आहे आणि डाव्या बाजूला काय आहे, y आहे. कळलं पर्यंत. मग आपलं सूत्र नेहमीप्रमाणे, डिस्टन्स इज इक्वल टू ग्रेटर कोऑर्डिनेट मायनस स्मॉलर कोऑर्डिनेट, बरोबर. म्हणजेच काय रे, इकडे मराठीमध्ये लिहितो, अंतर बरोबर मोठा निर्देशक वजा लहान निर्देशक. आता डिस्टन्स किती दिलाय तुम्हाला, डिस्टन्स काय दिलाय PQ, किती दिलाय 8, मोठा कोण आहे याच्यामध्ये x, वजा 7, लहान निर्देशक काय -7, इथे अंतर दिलंय 8, इथे मोठा कोण आहे y, इथे -7 मोठे आणि y काय आहे लहान आहे. म्हणजे इथे काय येईल रे, 8 बरोबर x + 7. आता या +7 इकडे आल्यावर काय होतील वजा, म्हणजे 1 बरोबर x, म्हणजे x बरोबर किती आला आपला 1, म्हणजे Q बिंदूचा निर्देशक काय आला तुमचा 1 उजव्या बाजूला. आता इकडे बघा 8 हे वजा आहे, तिकडे नंतर काय होतील अधिक, बरोबर वजा y चिन्हासहित ठेवायचे, 8 आणि 7 15 वजा y. आता चिन्ह बदला, इथे अधिकचं वजा, वजाचं अधिक, म्हणजे y बरोबर किती येईल -15, म्हणजे R बिंदूचा निर्देशक किती आला -50. म्हणजे तुम्ही 8 अंतरावरती उजवीकडे गेला तर उत्तर किती मिळेल 1, आणि -7 पासून डावीकडे 8 अंतरावर गेला तर किती मिळेल 15. कळतंय. तर अशा प्रकारे आपण काय केलंय की उजव्या आणि डाव्या बाजूला दोन्ही संख्या रेषेवरचे बिंदूचे निर्देशक काढले, 8 अंतरावर असणारे, P पासून 8 अंतरावर असणारा एक बिंदू घेतला आणि डाव्या बाजूला एक बिंदू घेतला. तर अशा प्रकारे दोन उत्तर आले आपले, Q चं निर्देशक 1 आणि R चं किती आला -15. कळतंय का. तर अशा प्रकारे तुम्ही काय करायचं, प्रश्न तिसरा आणि चौथा 2 वेळा न बघता सोडवायचा आणि एकदा बघून सोडवायचा. आता आपण इथेच थांबतोय. धन्यवाद. प्रॅक्टिस सेट आपण पाहिले सर्व. आता प्रॉब्लेम सेट 1 मधील प्रश्न 4 पाहिले. आता आपण 5वा प्रश्न घेतोय. आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन. हे ऍक्च्युली अभ्यासामध्ये हे दोन्ही प्रश्न तुम्हाला झाले, पण आपल्याला प्रॉब्लेम सेट मध्ये पुन्हा विचारले. काय विचारले बघा, a', b', c and AC is equal to 17, BC is equal to 6.5, then find AB, distance AB विचारले. तर आपण आठवत असेल तुम्हाला तर काय केलं होतं की पहिल्यांदा जर का असलं या टाईपचं एक्झाम्पल आलं तर काय करणार आपण, आकृती रफ काढायचं. आठवतंय. रफ आकृती काढल्यानंतर इथं दरम्यानचा संबंध दिलेला आहे, बिटवीन डेस दिलाय a', b', c. याचा अर्थ काय होतो, a B C. A point B is between point A and C. बिंदू B हा बिंदू A आणि C यांच्या दरम्यान आहे. दरम्यानच्या संबंधावरून आकृती काढली. आता AC किती दिले बघा, AC 17, BC 6.5 आणि AB काढायचं. आठवलं तर एक्झाम्पल, या टाईपचं एक्झाम्पल सोडवलं आपण. सूत्र कसं लिहितो रे, डिस्टन्स AC सर्वात मोठा अंतर बरोबर राहिलेल्या दोन अंतरांची बेरीज, डिस्टन्स AB प्लस डिस्टन्स BC. आता AC किती दिलंय रे 17, AB किती दिलंय काढायचंय, डिस्टन्स AB काढायचे प्लस 6.5 म्हणजे काय रे 17, हे प्लस आहे तिकडे नंतर काय होतील मायनस 6.5 डिस्टन्स AB.
आता यांची वजाबाकी काय करायची तुम्ही समासामध्ये करायची, वजाबाकी यायला पाहिजे तुम्हाला. कशी करणार आहे तुम्हाला शिकवली पाठीमागे. 17 पॉइंट काय येणार 0 आणि 6.5 मायनस 10तून 5 गेले 5, अच्छाला 1, 7तून 7 गेले 0 आणि एकाचा 1 म्हणजे किती येईल 10.5 इज इक्वल टू डिस्टन्स AB. सरळ करून लिहिला डिस्टन्स AB इज इक्वल टू 10.5 युनिट्स. म्हणजे डिस्टन्स AB ची लांबी किती आली आपली 10.5. आता याच्यामधलं दुसरं एक्झाम्पल काय दिले बघा. दुसरं एक्झाम्पल सेम आहे. मग त्यासाठी आपली नेहमीप्रमाणे ठरल्याप्रमाणे काय करूया रफ आकृती काढूया. रफ आकृतीमध्ये दरम्यानचा संबंध दिलेला आहे, त्यामुळे पहिला कुठला बिंदू घ्यायचा, दरम्यान कुठला घ्यायचा, शेवटचा कुठला घ्यायचा इथे बघायचं. P डॅश Q डॅश R. त्याच्यामध्ये PQ किती दिलाय 3.4, QR किती दिलाय 5.7 आणि काढायचे काय रे PR. मग सूत्र तुम्हाला शिकवलंय मी. सर्वात मोठा अंतर डिस्टन्स PR बरोबर डिस्टन्स PQ प्लस डिस्टन्स काय लिहायचं QR. सर्वात मोठा अंतर बरोबर इतर दोन अंतरांची बेरीज. म्हणून डिस्टन्स PR इज इक्वल टू 3.4 प्लस 5.7. म्हणून डिस्टन्स PR इज इक्वल टू, आता यांची बेरीज पण तुम्हाला यायला पाहिजे. कशी करणार 3.4 प्लस 5.7, 7 आणि 4 किती येईल 11, 5 6 7 8 9 म्हणजे किती येईल 9.1 युनिट्स. अशा प्रकारे आपण काय केलं क्वेश्चन नंबर 5 मध्ये दोन प्रश्न होते, ते दोन्ही आपण काय केले सोडवले. एकाची वजाबाकी करायची होती आणि एकाची काय करायची होती बेरीज. तर हे व्यवस्थित लिहायचं तुम्ही. याच्यानंतर लगेच आपण क्वेश्चन नंबर 6 घेणार आहोत. सर्वांनी क्वेश्चन नंबर 6 लिहा. एक्झाम्पल नंबर 6 घेतोय. आता हे एक्झाम्पल नंबर 6 4 प्रमाणेच आहे. एक्झाम्पल नंबर 4 मध्ये पॉइंट P चा कोऑर्डिनेट दिला होता तुम्हाला आणि डिस्टन्स 8 युनिट दिलं होतं. इथे फक्त पॉइंट A चा कोऑर्डिनेट दिलाय 1 आणि डिस्टन्स 7 एवढाच फरक आहे. बाकी चौथं एक्झाम्पल आणि 6वं एक्झाम्पल एकच आहे, किमती फक्त बदलायच्या. आपण तिथे संख्यारेषा काढली होती समजण्यासाठी, आता पण काढूया आपण. चौथं एक्झाम्पल बघा, चौथं आणि 6वं एकच आहे. बघा इथे तिथे P बिंदू दिला तर इथे A बिंदू दिलाय. A बिंदूचा निर्देशक किती दिलाय 1 आणि इकडे त्याने काय सांगितलंय उजव्या बाजूला समजा B बिंदू आहे आणि डाव्या बाजूला C बिंदू आहे. याचा निर्देशक X मानला, याचा निर्देशक Y मानला, कारण उजव्या की डाव्या बाजूला सांगितलं नाही. आणि इथे डिस्टन्स दिलाय 7. चौथ्या एक्झाम्पल मध्ये इथे 8 दिलं होतं, इथे वजा 1 होते. एवढाच फरक आहे, बाकी सेम एक्झाम्पल आहे. आणि इथे डाव्या बाजूला सुद्धा किती 7. म्हणजे तुम्हाला कोऑर्डिनेट दिलाय, डिस्टन्स दिलाय, तर काय करायचे दुसरा कोऑर्डिनेट काढायचा, उजव्या बाजूचा एक आणि डाव्या बाजूचा एक. सेम तसंच एक्झाम्पल. बघा इकडे आपण सोडवूया. तुम्हाला काय दिलाय डिस्टन्स AB बरोबर दिलेला आहे 7 बरोबर. A चा निर्देशक किती सांगितलाय 1 आणि B चा निर्देशक आपण काय घेतला X आणि इथे X हा 1 पेक्षा मोठा आहे, उजव्या बाजूला आहे ना, म्हणजे काय तो मोठा आहे. म्हणून आपलं सूत्र डिस्टन्स इज इक्वल टू ग्रेटर कोऑर्डिनेट मायनस स्मॉलर कोऑर्डिनेट. बरोबर. आता डिस्टन्स काय काढायचं आपल्याला AB दिलेलं आहे. डिस्टन्स AB काय दिलंय 7 इज इक्वल टू A चा निर्देशक काय दिलाय 1. नाही, याच्यामध्ये मोठा कोण आहे बघा X आहे आणि लहान कोण आहे 1. इथे ग्रेटर कोऑर्डिनेट X दिलेला आहे कारण उजव्या बाजूला आहे, उजव्या बाजूचा मोठा, डाव्या बाजूचा लहान. आता काय होईल बघा, हे वजा 1 आहे, तिकडे आल्यानंतर काय होतील अधिक 1 म्हणजे काय येईल 8. म्हणजे X बरोबर काय आलं 8. आता X हा कोणाचा निर्देशक आहे B चा, म्हणजे कोऑर्डिनेट ऑफ B इज इक्वल टू 8. हे तुमचं झालं आन्सर उजव्या बाजूचं. आता डाव्या बाजूला जायचं असेल तर डिस्टन्स AC, इकडे आपण C बिंदू घेतला,
डिस्टन्स AC 7च आहे, फक्त डाव्या बाजूला. A चा निर्देशक आपला एकच आहे आणि C चा निर्देशक काय घेतलाय आपण Y. इथं B चा X घेतला. आता इथे मोठं कोण आहे बघा, इथे एक मोठा आहे आणि Y काय आहे लहान आहे. मग आपलं सूत्र नेहमीप्रमाणे अंतर बरोबर मोठा निर्देशक वजा काय येईल लहान निर्देशक. अंतर काय दिलंय तुम्हाला 7. आता इथे मोठा कोण आहे 1 वजा Y. आता 7 इकडे बघा, हा 1 अधिक आहे, तिकडे नंतर काय होईल वजा. हे वजा Y तसेच घ्यायचे, चौथ्याप्रमाणेच आहे. 7तून 1 गेला 6 वजा Y. आता चिन्ह बदला, वजा 6 बरोबर Y. अधिकचं वजा वजाचा अधिक म्हणजे Y बरोबर काय येईल वजा 6. म्हणजेच तुमचा C बिंदूचा निर्देशक काय आला वजा 6. म्हणजे तुम्ही A पासून उजवीकडे गेला 7 अंतरावरती तर तुम्हाला मिळतील 8 आणि A पासून डावीकडे गेला 7 अंतरावरती तर तुम्हाला काय मिळतील वजा 6. अशा प्रकारे आपण काय केलंय A पासून 7 अंतरावर असणाऱ्या बिंदूचे निर्देशक काढलेत उजवीकडे आणि डावीकडे सुद्धा. अशा प्रकारे आपण प्रश्न 6वा पूर्ण केलाय. याच्यानंतर आपण लगेचच प्रश्न 7वा घेणार आहे.